गेट समोर जी शाईन गाडी आहे, कृपया ज्यांची असेल त्यांनी ती काढून घ्या. आणि दुसरी एक इलेक्ट्रिक बाईक आहे, विनंती आहे ज्यांची ती बाईक असेल त्यांनी काढून घ्या. थोड्याच वेळात दादांचं आगमन होत आहे. शाईन गाडी 4664 ज्यांची आहे त्यांनी ती काढून घ्या. नो बॉल 76. दोन चेंडू मध्ये 13 धावा. गोलंदाजीसाठी शुभम. वाईट चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव. आणि इथे आलाय चौकार आकिबच्या बॅट मधनं. तीन चेंडू 18 धावा. आणखी एक खणखणीला षटकार आकिबच्या बॅटमधनं आलेला आहे. बॅक टू बॅक चौकार षटकारची आतषबाजी करताना आकिब. रिव्ह्यू नाहीये कॅच साठी रिव्ह्यू नाही. एजला रिव्ह्यू नाही. एज कसं काय कळणार आपल्याला? बॅटला एज कळणार नाही. एजचा रिव्ह्यू नाही आपल्याकडं. जगदंबा टीम आम्ही बघतो, कॉमेंट्री करतो इथं. लास्ट बॉल टू गो शुभम. नो बॉल. फ्री हिट. 5 चेंडू 25 धावा. बघू आकिब काय करतो. नो बॉल. आणखी एक नो बॉल. खूप मोठी अशी ओव्हर शुभमची. आतापर्यंत 9 चेंडू टाकले शुभमने आणि ओव्हरची समाप्ती. धाव संख्या झाली ती 26. तब्बल 10 चेंडू नंतर ही ओव्हर संपलेली आहे. स्ट्राइक वर येतोय तो रोहन. बॉलिंग साठी आलाय तो विशाल उर्फ रबाडा. बघूया रबाडा कशा प्रकारे गोलंदाजी करतो ती या मॅच मध्ये. याच्या आधी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे रबाडाने.
आणि रबाडाच्या पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार मारलाय तो रोहनने. षटकारच्या मदतीने आपलं खातं खोलताना रोहन आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 32 धावा. आणि इथे निर्धाव चेंडू आणि आणखी एक खणखणीत षटकार रोहनच्या बॅट मधून. रोहन जर्सी नंबर 17 आणि समोरच्या टीम साठी खतरा. रोहन ऑन फायर. बघूया रबाडा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतो. शनी चौकचा राजा मित्र मंडळाचे आगमन झालेले आहे इथे. अतिशय उत्कृष्ट असा षटकार या ठिकाणी रोहनच्या बॅटमधून आलेला आहे. शनी चौकचा राजा मित्र मंडळाचे सहर्ष स्वागत. आलेल्या मंडळातल्या सर्व सदस्यांचे खूप खूप धन्यवाद. अध्यक्ष अक्षय बोटे, उपाध्यक्ष संकेत सदाफळ, सदस्य विशाल सदाफळ, महेश सदाफळ, सचिन सदाफळ, सौरभ सदाफळ, विशाल बोटे पाटील, रोहित सदाफळ, सर्व मंडळींचे आभार. मनोज सदाफळ, प्रशांत सोनवणे यांचंही आगमन झालेलं इथं. बॉलिंग साठी आलाय तो विकी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावर आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू विकून फेकलेला आहे. स्ट्राईकवर आलाय तो रोहन आणि आणखी एक निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट असे 3 चेंडू फेकलेले आहे विकीने. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली विकीने. पुढचे 3 चेंडू कसा फेकतो तो विकी. आणि आला इथे खणखणीत असा षटकार रोहनच्या बॅट मधून. जर्सी नंबर 17 समोरच्या टीम. रोहनला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. वाईट चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव. आणखी एक षटकार आलाय तो रोहनच्या बॅट मधनं. लास्ट बॉल टू गो. वाईट चेंडू. आणखी एक एक्स्ट्राची धाव. कृपया गेटवर ज्यांनी मोटरसायकली लावलंय ना त्या साईडला घ्या. 4 व्हीलर साईडला घ्या. दादांचं आगमन होत आहे. दादांची गाडी पुढे येण्यासाठी जागा करा. आणि शेवटच्या चेंडूवर एक चोरटी धाव काढली रोहनने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 70 धावा झाले धाव फलकावर. उत्कृष्ट अशी बॅटिंग रोहनने केलेली आहे. बॉलिंग साठी आलाय तो विकी, जगदंबा टीमचा कॅप्टन. आता बॉलिंगची सर्व धुरा विकीच्या खांद्यावर. बघूया विकी काय करतो ते. नो बॉल. स्पीडचा पण नो बॉल आहे विकी. फ्री हिट. बघू याकेप काय करतो ते फ्री हिट वर.
नो विकी इथं स्पीड मीटर आहे आपल्याकडे आणि त्याचं लिमिट 70चं आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने बॉल फेकला तर तो नो असतो. वाईड चेंडू फ्री हिट कंटिन्यू. बघू या की फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उठवतो ते. आणि या फ्री हिटवर मोठा फटका खेळणार आहे पण आली ती सिंगल धाव. आणि इथं आलाय खणखणीत असा चौकार रोहनच्या बॅट मधून. रोहनला शांत ठेवून काहीस जगदंबा टीमला अवघड झालंय. रोहिन चौकार षटकार मध्येच बोलत आहे फक्त. आणखी एक मोठा फटका आणि निर्धाव चेंडू. तीन चेंडू बाकी. आणि आलाय खणखणीत असा षटकार नो बॉलवर. रोहनच्या बॅट मधून आग उघळत आहे आणि रोहनची हाफ सेंचुरी झाली आहे. कृपया रोहनने बॅट वरती उचलावी, हाफ सेंचुरी साजरी करावी. सर्वांनी टाळ्यांचा गजराट करायचा रोहन साठी. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. फ्री हिट कंटिन्यू. नो बॉल 74. विकीच स्पीडवर स्पीडनी गेंदबाजी करत आहे. आणखी एक नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राइक वर आलाय तो याक्यूब आकिब. बघूया आकिब काय करतो ते. आणि फ्री हिट वर झेलबाद झालाय तो आकिब सॉरी. वाईड चेंडू एक्स्ट्राची धाव. खूप सारे एक्स्ट्रा रन दिले विकीने या ओव्हर मध्ये. आणखी एक षटकार खणखणीत असा याकूबच्या बॅटमधनं आलाय. नो बॉल. बॉलिंग साठी आलाय तो तुषार आणि पहिलाच नो बॉल फेकलाय. आणि फ्री हिट वर आलाय हा खणखणीत असा चौकार रोहनच्या बॅट मधून. रोहनला रोखणं काहीस मुश्किल होऊन गेलंय जगदंबा टीमला. आणि आणखी एक चौकार बॅक टू बॅक चौकार. वाईड चेंडू. आणखी एक वाईड चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव. आणखी एक मोठा फटका रोहनच्या बॅट मधनं. नाही तर आलाय षटकार. 2 चौकार, तिसरा षटकार. उत्कृष्ट अशी बॅटिंग रोहन कडून. आणखी एक मोठा शॉट आलाय आणि ते षटकार रोहनच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणखी एक षटकार रोहनच्या बॅट मधून. रोहन फक्त चौकार आणि षटकारचीच भाषा बोलत आहे. हा आलाय सिंगल. ओव्हर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 127 धावा. जगदंबा टीमला जिंकण्यासाठी 128 धावा करायच्या आहे.
गोलंदाजीसाठी आले एके फाउंडेशन. एके फाउंडेशननी लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपलं. आणि जगदंबा टीम चला बॅट्समन कॅप्टन विकी. विकी सोबत येतोय तो आदेश. मॅच चालू करून घ्या. पंकज टाइम कमी आहे आपल्याकडं, मॅच चालू करून घ्या. आणि कृपया लोक बाहेरच्या ज्या गाड्या लावल्या आहेत त्या साईडला लावा. 4 व्हीलर 2 व्हीलर. दादांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे इथं. दादांची गाडी पुढे येण्यासाठी रस्ता मोकळा ठेवायचा आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आलाय तो मुजीद. सर्वेश भागवत जी गाडी मध्ये लावली ती तुझी साईडला लावणार दादा. रस्ता मोकळा राहू दे. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथमेश. पहिलं षटक घेऊन आपल्या टीम साठी. बघूया विक्की काय करतो आता आपल्या टीम साठी. कॅप्टन विक्की उत्कृष्ट असा फटकार. पहिल्या चेंडूवर आलाय तो चौकार विकीच्या बॅट मधून. 1 चेंडू 4 धावा. आणखी एक मोठाशा फटका खेळण्याच्या याच्यात निर्धाव चेंडू. आणि खूप मोठी अशी विकेट मिळाली ती एके फाउंडेशनला. कॅप्टन विकी 3 चेंडू 4 धावा करून तंबूत परतलाय. बॅटिंग साठी आलाय तो परवेज. बघू परवेज काय करतो ते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा आणि कॅप्टन विकीची विकेट गमावली आहे जगदंबा टीमने. गोलंदाजीसाठी आलाय तो अजिंक्य. आणि मुजीदची विकेट. उत्कृष्ट असा कॅच घेतलाय आकिब पटेलने. बॅटिंग साठी आलाय तो आझम. बघूया आझम काय करतो आता आपल्या टीम साठी. नो बॉल फ्रीट. बघूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेतो तो आझम. नो बॉल. बॅक टू बॅक 2 नो बॉल. फ्रीट कंटिन्यू. आणि फ्रीट वर निर्धाव चेंडू. आझम वाईड चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव. आणि हा मोठा फटका आणि विकेट गेली इथं आझमची. 4 बॉल 2 बॉल बाकी.
बॅटिंग साठी आलाय तो तुषार. लास्ट बॉल. निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावर. सतरा चेंडू 121 धावांची आवश्यकता आणि परवेजच्या बॅट मधनं मोठा फटका पण निर्धाव चेंडू. आणि मॅच मध्ये फक्त काहीशी औपचारिकता उरली आहे. आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या नादात परवेज झेलबाद झालाय. अतिशय उत्कृष्ट असं झेल घेतलाय रोहनने. बॅटिंग साठी आलाय तो विकी. आणि सिंगल धाव घेतली विकीने. मॅच मध्ये फक्त काहीशी औपचारिकता उरली आहे. 13 चेंडू 120 धावांची आवश्यकता. नो बॉल. फ्रीट. फ्रीट वर निर्धाव. ओव्हर. 3 ओव्हर 9 धावा 4 विकेट. बॉलिंग साठी आला एक कुमार. जर्सी नंबर 09. निर्धाव चेंडू. आणखी एक निर्धाव चेंडू. विकीच्या बॅटला बॉल काय लागत नाहीये. बॉलर आणि कीपर बॉल पकडायची प्रॅक्टिस करताय फक्त. वाईड चेंडू. परत कीपर कड. एक बॉल स्लिप कड, एक बॉल क्रीपर कड आणि पुढचा बॉल विकेट. एकच बॉल बॅटला लागला विकीचा आणि त्याच्यावर पण विकीची विकेट. दोन बॉल बाकी. कोण आलाय बाय बॅटिंगला? बॅटिंग साठी आलाय रोहित. बघू रोहित काय करतो आता. ओव्हर. लास्ट ओव्हर. 1 ओव्हर 117 धावा. 117. गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धांत. निर्धाव चेंडू. पाहू 4 बॉल मध्ये तुषार काय करतो. मोठा फटका खेळतो की काय. वाईड. आणि कीपर कडून कॅच सुटलाय. स्लिपच्या हातून पण कॅच सुटलाय. दोघांच्या मधून बॉल नेटला जाऊन आदळलाय. आणखी एक अतिरिक्त रन येत आहे ते फक्त वाईडचे आणि नो बॉलचेच. बॅटमॅन आलाय हा षटकार तुषारच्या खूप वेळानंतर. पण खूप उशीर झालाय आता या षटकारला. निर्धाव चेंडू. ऋषिकेश सदाफळ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ऋषिकेश उर्फ सोन्या. शनी चौकचा राजा मित्र मंडळाचे सदस्य.
चला आपली